कायनेमॅटिक्सच्या कॅल्क्युलस क्वेश्चन्स PYQ या एक्सप्रेसमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण 20 ते 25 प्रश्न सोडवणार. अगदी नीट पासून तर जेई पर्यंत सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स मी कव्हर केलेले आहेत. मला या लेक्चरला चांगले विद्यार्थी पाहिजे जे पटपट माझ्यासोबत सोडवतील. ठीक आहे, बघा या सगळ्या टाईपचे प्रश्न एक्स ॲज अ फंक्शन ऑफ टी, वेलॉसिटी ॲज अ फंक्शन ऑफ टी, ॲक्सेलरेशन, त्याच्यानंतर स्पेशल फंक्शन सगळं आपण बघणार आहोत. चालू करायचं, चला पटकन चालू करू. सगळ्यात पहिले अच्छा 11वीचे तेच विद्यार्थी या लेक्चरला या ज्यांचं एकदा तरी कायनेमॅटिक्स झालंय. ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला सोपं वाटेल, नाही तर वाटेल की फास्ट चाललंय. चला तर डिस्प्लेसमेंट पासून वेलॉसिटीला कसं जातो, एकदा डिफरन्शिएट केलं, डिस्प्लेसमेंटला एकदा डिफरन्शिएशन केलं तर वेलॉसिटीला अजून एकदा डिफरन्शिएट केलं तर ॲक्सेलरेशन. आलं लक्षात? म्हणजे एक गोष्ट तुम्हाला इथे समजून घ्यायची आहे काय, की जर मला डिस्प्लेसमेंट पासून ॲक्सेलरेशनला जायचं असेल, तर मला दोनदा डिफरन्शिएशन करावं लागेल. बरेचदा ना आपण ॲक्सेलरेशनला असं पण लिहितो d2x/dt2. याचा अर्थ काय, डिस्प्लेसमेंटला दोनदा डिफरन्शिएशन केल्यावर ॲक्सेलरेशन येतं. ठीक आहे, आता जर मला ॲक्सेलरेशन वरून वेलॉसिटी काढायची असेल, वेलॉसिटीवरून ॲक्सेलरेशन कसं करता तुम्ही? सर वेलॉसिटीवरून ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर डिफरन्शिएशन करतो टाइमच्या रिस्पेक्टमध्ये, बरोबर आहे? तसं ॲक्सेलरेशन वरून वेलॉसिटी काढायची असेल तर डिफरन्शिएशनचं उलटं म्हणजे इंटिग्रेशन करायचं. बघा मी लिहिलंय ADT, टाइमच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट केलं तर वेलॉसिटीला ॲक्सेलरेशन मिळालं, टाइमच्याच रिस्पेक्टमध्ये ॲक्सेलरेशनला इंटिग्रेट केलं तर वेलॉसिटी मिळालं. आता मग मला वेलॉसिटी पासून डिस्प्लेसमेंटला जायचं तर काय करायचं? तर वेलॉसिटी पासून डिस्प्लेसमेंटला तर आधी विचार करा, डिस्प्लेसमेंट टू वेलॉसिटी काय होतं, तर dx/dt होतं. डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केलं तर वेलॉसिटी मिळते. तसंच वेलॉसिटीला टाइमच्या रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट केलं तर काय मिळतं? डिस्प्लेसमेंट मिळतं. अजून एक गोष्ट अशी की जर बेटा तू ॲक्सेलरेशनला दोनदा इंटिग्रेट केलं, म्हणजे मला असं म्हणायचंय की मी डिस्प्लेसमेंटला असं सुद्धा लिहू शकतो, डबल इंटिग्रेशन ऑफ ॲक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, हे पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जसे क्वेश्चन सोडू तसे आपण गोष्टी बघू. ठीक आहे, चला सगळ्यात पहिले हे जे लिहिलंय ना याचं एकदा मिनिंग समजून घेऊ आपण. जसं बेटा बघ, सगळ्यात सिंपल काय सर, सगळ्यात सिंपल आहे वेलॉसिटी इज इक्वल टू dx/dt. ठीक आहे, dx/dt. आता एक काम कर, dt ला इकडे घे, काय येणार आहे, v dt इज इक्वल टू dx, दोन्ही साईडला इंटिग्रेशन मार. इंटिग्रेशन करताना लक्षात घे इथं टाइमच्या लिमिट टाकायच्या, कारण टाइमच्या रिस्पेक्टमध्ये आपण इंटिग्रेट करतोय, म्हणजे t1 पासून तर t2 पर्यंत. प्रश्नामध्ये टाइम काही पण दिलेला असेल, आपण बघू आता टाइमचे प्रश्न बघू तेव्हा तुला कळेल लिमिट्स कशा टाकायच्या. त्याच पद्धतीने इथे काय लिहायचं, 0 to x. विद्यार्थ्यांना वाटतं इथे 0 to x, दरवेळेस तसं नाही. पार्टिकल ओरिजिन पासून पण स्टार्ट होऊ शकतो किंवा काहीतरी डिस्प्लेसमेंट पण असेल त्याची आधीची, म्हणून इथे लिहितो मी x1 पासून तर x2 पर्यंत. ठीक आहे, याचं इंटिग्रेशन केलं तर तुला काय येईल बेटा, इथं x2 मायनस x1 येईल. याचं इंटिग्रेशन केल्यावर हे काय, हे आहे डिस्प्लेसमेंट. म्हणजे एक गोष्ट मला कळाली, जर कोणी विचारलं मला की वेलॉसिटीचं इंटिग्रेशन केलं टाइमच्या रिस्पेक्टमध्ये तर डिफरन्शिएशन येतं, त्याच पद्धतीने मला सांग बेटा dv/dt काय होतं. सर dv/dt होता a, तर मी असं लिहू शकतो का, dv इज इक्वल टू adt, दोन्ही साईडला इंटिग्रेशन कर. इथे लिमिट काय ठेवशील, टाइमच्या रिस्पेक्टमध्ये dt, म्हणजे त्याच्या रिस्पेक्टमध्ये, टाइमच्या रिस्पेक्टमध्ये केलं तर t1 पासून तर t2 पर्यंत. dv वेलॉसिटीची लिमिट काय, v1 पासून तर v2 पर्यंत. अरे असं आवश्यक आहे का की पार्टिकल रेस्ट पासून सुरू व्हायला पाहिजे, नाही, म्हणून v1 पासून तर v2 पर्यंत. जर तू नीट बघितलं तर मी असं लिहू शकतो, काय लिहू शकता सर, इंटिग्रेशन ऑफ adt t1 पासून तर t2 पर्यंत, आणि इथे काय येणार आहे बेटा, इथे येईल सर v2 मायनस v1. याचा अर्थ अत्यंत महत्वाची गोष्ट आहे काय, बरेचदा तुम्हाला स्टेटमेंटमध्ये पण विचारू शकतात की ॲक्सेलरेशनचं इंटिग्रेशन केलं टाइमच्या रिस्पेक्टमध्ये तर वेलॉसिटी मिळते का? बिलकुल नाही. काय मिळतं, चेंज इन वेलॉसिटी मिळते, चेंज इन वेलॉसिटी. आलं लक्षात? आलं. चला आता वॉर्मअप करून टाकू आपण. हातात पेन वही घ्यायचंय, हा प्रश्न सोडवायचे आपल्याला भरपूर. काय म्हणताय, चला, इफ अ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम x इज इक्वल टू 2 मीटर, स्टार्ट्स म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती असणार आहे, 0, v1 ची किंमत असेल 0. ठीक आहे, ही x1 ची किंमत दिली आहे, मी तुम्हाला सांगेल कसं काय काय करायचं. फाइंड इट्स लोकेशन. लोकेशन म्हणजे काय विचारलंय बेटा त्यांनी आपल्याला विचारलंय x2.
लोकेशन विचारले, लोकेशन. ठीक आहे. आफ्टर 2 सेकंड्स, आफ्टर 2 सेकंड्स, 2 सेकंदानंतर, आफ्टर 2 सेकंड्स म्हणजे माहिती काय, 2 सेकंदानंतर म्हणजे सुरुवातीचा टाइम 0 पकडू शकतो आपण, बरोबर आहे की नाही. म्हणजे मी असं लिहितो, T1 ची किंमत असेल इथे 0, T2 ची किंमत असेल 2. यापैकी काय वापरीत येतं बघू आपण. मी फक्त सांगतोय की लँग्वेज मधून तुम्ही कशा गोष्टी फाइंड करू शकता. ठीक आहे. चला, आणि ही वेलॉसिटी दिली बेटा. तर तुला काय विचारलंय, तुला डिस्प्लेसमेंट म्हणजे लोकेशन विचारलंय, बरोबर आहे. मग तुझ्याकडे काय फॉर्म्युला आहे, आता वेलॉसिटी पासून डिस्प्लेसमेंटला कसं जायचं तुला माहिती आहे. काय माहिती तुला, सर मी डायरेक्ट असं लिहू शकतो का, कसं, इंटिग्रेशन ऑफ व्ही डी टी इज इक्वल टू x2 मायनस x1. बिलकुल लिहू शकतो, काहीच विषय नाही, काहीच विषय नाही, मी इथंच बोललो, बरोबर आहे. चल मग आता पटकन टाक. मग हे येईल बेटा 2t मायनस टी स्क्वेअर डी टी. लिमिट टाक, कुठून तर कुठपर्यंत टाकशील. V1 ची किंमत किती आहे, 0. ठीक आहे. आता V2 दिलाय का आपल्याला, V2 दिलाय का, काय विचारलंय, फाइंड इट्स लोकेशन. अच्छा हा, टाइम, टाइम, ठीक आहे, ठीक आहे, इथे टाइम येईल. तर T1 ची किंमत 0 आहे बेटा, आणि किती सेकंद नंतर विचारलंय, 2 सेकंद नंतर, इथे 2 आला. ठीक आहे, टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये करतोय आपण. इज इक्वल टू x2, x2 मला माहिती नाही, तेच काढायचं आहे. x1 किती आहे, मायनस x1 किती आहे, 2 मीटर. इथे जर तू डायरेक्ट x केला बेटा आणि हा 2 जर विसरला ना तर गडबड होऊन जाईल. हा, गडबड होऊन जाईल, तसं करायचं नाही. याचं इंटिग्रेशन कर. चला आता 0 ते 2 सर 2t चं इंटिग्रेशन काय येईल, आधी 2t चं इंटिग्रेशन येईल 2t स्क्वेअर बाय 2. इंटिग्रेशन नीट करा रे. मायनस किती यायला पाहिजे इथं, t क्यूब बाय 3. मला सांगायची गरज आहे का इंटिग्रेशन कसं करायचं, नाही ना. 12वीला आलो आता आपण, आपली परीक्षा आहे नीटची. x2 मायनस 2 झालं. मग आता इथे किती येईल, मी फायनल उत्तर इथे लिहितो. हे किती आलं बेटा, हे कॅन्सल करून टाक. इथे येईल अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे असं यायला पाहिजे 2 चा स्क्वेअर मायनस 2 चा क्यूब डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू x2 मायनस 2. म्हणजे x2 यायला पाहिजे बेटा, किती यायला पाहिजे सर, 2 चा स्क्वेअर म्हणजे 4, 4 मायनस 8 बाय 3 प्लस 2. किती येतं हे, 4 आणि 2 6, 6 मायनस 8 बाय 3 म्हणजे 6 18, 18 मधून 8 गेले 10, म्हणजे 10 बाय 3 आन्सर यायला पाहिजे. म्हणजे पार्टिकल 10 बाय 3 ला लोकेटेड आहे. ठीक आहे ना, 10 बाय 3 ला. एकदा कॅल्क्युलेशन चेक करशील, पण हे बरोबर आहे. ठीक आहे, जोपर्यंत ठीक आहे. चला, इफ अ कार इज मूव्हिंग विथ अ स्पीड v, फाइंड डिस्टन्स कवर्ड इन 4th सेकंड. ऐक जरा, सगळ्यात पहिले काय काय विचारलंय जरा ऐक. डिस्टन्स म्हणजे काय विचारलंय त्यांनी, x2 मायनस x1. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असते स्ट्रेट लाईन मध्ये जर मागे वळत नसेल तर. ठीक आहे, मोस्ट ऑफ द प्रश्नांना बिलकुल डोकं लावावं लागत नाही, डायरेक्ट येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इन 4th सेकंडचा अर्थ कळतो का तुला, इन 4th सेकंड. इन 4th सेकंडचा अर्थ असा आहे सर की T1 ची किंमत आहे बेटा 3 आणि T2 ची किंमत आहे 4. चौथा सेकंद जो तिसऱ्याला चालू होतो आणि चौथ्याला संपतो. लँग्वेजचे प्रश्न. जर बेटा तुला म्हटलं असतं, काय म्हटलं असतं सर, की डिस्प्लेसमेंट जर असा शब्द असता ॲट किंवा इन 4 सेकंड्स, इन असतं, इन म्हणजे 4 सेकंड्स मध्ये, तर या केसमध्ये तू T1 घेतला असता 0 आणि T2 घेतला असता 4. या दोन गोष्टींचं लक्ष ठेव, कारण परीक्षेमध्ये चुका होतात. ठीक आहे सर, 4 सेकंड मध्ये म्हणजे 0 ते 4 आलं का लक्षात. हा, तर मग आता मला डिस्टन्स फाइंड करायचं, तर मला डायरेक्ट माहिती आहे वेलॉसिटीला इंटिग्रेट करून टाका सर. डिस्प्लेसमेंट येईल किंवा या केसमध्ये स्ट्रेट लाईन म्हणल्यावर डिस्टन्स येईल. ठीक आहे, विषय नाही. कुठून तर कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला, तर बेटा आपल्याला जायचं आहे 3 पासून तर 4 पर्यंत. चला पटकन करून टाकू आपण. 3 ते 4 व्ही डी टी म्हणजे हे येणार आहे टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 2 डी टी. याला जर आपण नीट केलं तर किती येणार, हे लिमिट्स नंतर टाकू आपण. 3 ते 4 टी स्क्वेअरचा यायला पाहिजे टी क्यूब बाय 3 प्लस टी स्क्वेअर. इंटिग्रेशनला मला त्रास देऊ नका, नाही तर फटके पडतील. 2t आलं लक्षात. हो सर, म्हणजे डी ची किंमत यायला पाहिजे बेटा. लिमिट्स टाका. लिमिट्स कशा टाकतात माहितीये का, हो सर माहितीये. कसं टाकणार तू, 4 चा क्यूब मायनस 3 चा क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस 4 चा स्क्वेअर मायनस 3 चा स्क्वेअर प्लस, सर आम्हाला असं नाही शिकवलंय, तुला जसं शिकवलं तसं कर, उत्तर येऊन जाईल बेटा. काही ठिकाणी काय सांगतात ते पण बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. आधी 4 टाका पूर्ण याच्यात मायनस, नंतर 3 टाका पूर्ण याच्यात. मी तसं न करता प्रत्येक टर्मला आधी 4 टाकला मायनस 3. ठीक आहे, ते टाकू 2 येईल, काही प्रॉब्लेम नाही. चल पटकन सांग मला किती येतं कॅल्क्युलेशन.
64 मधून 27 गेले तर किती येतं 64 मायनस 27 हे यायला पाहिजे किती 37 बरोबर ना 37 यायला पाहिजे ना हो सर 37 यायला पाहिजे म्हणजे आपण असं म्हणू शकतो 37/3 इथे यायला पाहिजे बेटा 16 16 मधून 9 गेले तर किती येतात 16 मधून 9 गेले तर येतात किती 7 हो सर 7 7 प्लस 4 आणि हे किती येणार आहे 2 म्हणजे 9 9 प्लस 37/3 बरोबर आहे का हां सर आता हे करते 9 त्रिक 27 27 आणि 37 किती येतात 3 आणि 5 57 57 6 63 64/3 यायला पाहिजे एकदा चेक करशील ठीक आहे ना याचा आन्सर काय पाहिजे सर याचं फायनल आन्सर लिहू आपण वेगळ्या रंगाने 64/3 64/3 चेक करून घे एकदा आलं का लक्षात हो सर लक्षात आलं चला पुढे जाऊ आपण इन अ नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम रेस्ट म्हणजे काय दिले पटकन सांग मला काय दिले v1 ची किंमत दिली किती दिली सर v1 दिले बेटा 0 वेलॉसिटी विचारली 2 सेकंडला ऍट t = 2 सेकंड्स ठीक आहे ना डिस्प्लेसमेंट विचारली 4 सेकंदामध्ये जरा नीट लक्ष द्या सगळ्यात पहिले ऍक्सेलरेशन दिले ऍक्सेलरेशन वरून कुठे जायचंय तुला ऍक्सेलरेशन वरून वेलॉसिटीला जायचं तर इंटिग्रेशन केलं तर येतं बेटा चेंज इन वेलॉसिटी लिमिट्स टाकताना जरा थोडंसं लक्ष राहू दे इथं मी लिमिट मुद्दामून टाकतो 0 to t असं का करता सर तुम्ही असं यासाठी करतो कारण मला इथून पुन्हा जायचंय कशाला डिस्प्लेसमेंट काढायला तर अजून एकदा याला इंटिग्रेट करावं लागेल म्हणून आधी टाइमच्या फंक्शन मध्ये मी वेलॉसिटी काढून घेतो ठीक आहे सर मग 0 ते t पटकन सांग a dt t2 - 1 dt हे किती येणार आहे बेटा हे येईल किती सर t²/4 - t बरोबर आहे का असं यायला पाहिजे लिमिट्स टाकल्यानंतर पण असं एकदा चेक करून घेशील ठीक आहे इज इक्वल टू v2 ला v पकड आणि v1 रेस्ट म्हटले ना -0 पकड तर हे आलं v तुला सांगितलंय v कधी 2 सेकंदला तर t = 2 करून टाक बेटा इथे t = 2 कर किती येणार आहे 2² -2 हे यायला पाहिजे किती 4 4 1 म्हणजे -1 हे पहिल्या पार्टचा आन्सर आहे दुसऱ्या पार्टचा आन्सर दुसऱ्या पार्टला काय विचारले सर तुम्ही दुसऱ्या पार्टला काय विचारले बेटा डिस्प्लेसमेंट विचारली इन 4 सेकंड इन म्हणजे काय इनचा अर्थ असा होतो की t1 ची किंमत 0 आहे आणि t2 किती आहे सर 4 आहे माझा इथे करून टाक काय करणार सर इंटिग्रेशन कोणाला इंटिग्रेट करायचं वेलॉसिटीला मग वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम v dt कुठून तर कुठपर्यंत करणार 0 ते 4 सर आता लिमिट्स का टाकल्या कारण आता मला परत त्याला इंटिग्रेट किंवा डिफरन्शिएट नाही करायचं डायरेक्ट उत्तर पाहिजे मला ठीक आहे ना 0 ते 4 इज इक्वल टू किती येईल बेटा डिस्प्लेसमेंट पाहिजे म्हणजे काय पाहिजे सर x2 - x1 किंवा इथे काय पाहिजे d पाहिजे तर करून घेशील का हे याचं उत्तर जे काही कॅल्क्युलेशन येईल ना ते मी सोडवून देईल ही फाईल तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम मध्ये कमेंट सेक्शन मध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे त्याच्यात जाऊन तुम्ही डाउनलोड करा ठीक आहे आता आपण याचा टाइम वेस्ट करायला नको कारण भरपूर प्रश्न करायचे हां करून घेशील बेटा ते इन अ पोझिशन एक्स हे दिले इनिशियल ऍक्सेलरेशन बघ काय काय दिले प्रश्न वाचत जा इनिशियल ऍक्सेलरेशन इनिशियल म्हणजे सर t = 0 ची गोष्ट करतायत ठीक आहे इनिशियल वेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन ऍट t = 2 सेकंड्स ते हे सोपं करून दे तुम्ही काय सर सगळ्यात आधी वेलॉसिटी सांग बेटा पटकन मला डिफरन्शिएट करणारे विद्यार्थी पाहिजे 2t + 15t² + 0 आलं अजून एकदा डिफरन्शिएट करून टाक ऍक्सेलरेशन येते किती येते 2 + 30t आता काही नाही करायचंय आता तुला काय विचारायचं इनिशियल म्हणजे काय वेलॉसिटी ऍट t = 0 ठीक आहे 0 कर 2 × 0 + 15 × 0² आणि +0 म्हणजे हे यायला पाहिजे 0 ठीक आहे मग वेलॉसिटी अजून काय विचारलं इनिशियल वेलॉसिटी झालं का इनिशियल ऍक्सेलरेशन विचारलं म्हणजे ऍक्सेलरेशन विचारलं बेटा t = 0 ला ते यायला पाहिजे टाक बरं t = 0 2 प्लस हा प्लस आहे बरं का t नाही आहे अरे यार हा 2 आहे बेटा आणि हा प्लस आहे ठीक आहे ना तीच दिसायला लागलं का ते हा ठीक आहे देवा तर मग इथे टाक 2 + 30 × कुठे गेलं ते हा इनिशियल वेलॉसिटी म्हणजे किती आला 30 × 0 जे काय आन्सर येईल आणि ऍक्सेलरेशन ऍट t = 2 म्हटलं तरी तू करू शकतो कसं करू शकतो सर 2 + 30 × 2 हे किती यायला पाहिजे 62 आणि हे किती यायला पाहिजे 2 ठीक आहे चल पुढे पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट लँग्वेजचा प्रश्न नीट लक्ष दे पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट x = t³ - 90² वगैरे वगैरे फाइंड वेलॉसिटी पाहिजे त्यांना वेलॉसिटी पोझिशन पासून वेलॉसिटीला कसं जातात डिफरन्शिएट करून
व्हेन ॲक्सेलरेशन इज 0. त्यांनी वेलॉसिटी तर विचारली, पण कधी विचारली आहे? व्हेन ए इज इक्वल टू 0. नुसती वेलॉसिटी नाही, ॲक्सेलरेशन 0 आहे तेव्हा. मग आधी हे बघावं लागेल ॲक्सेलरेशन 0 कधी आहे. त्यासाठी तू आधी वेलॉसिटी सांग पिलू किती आहे. तर सर वेलॉसिटी येईल किती येईल बेटा? 3t² मायनस 18t प्लस 0. बरोबर आहे का? अजून एकदा याला डिफरन्शिएट मार. किती आलं हे? 3 दुने 6, 6t मायनस 18. ॲक्सेलरेशन 0 कधी आहे? जेव्हा टी ची किंमत किती बेटा? 3. ओ विद्यार्थी, आले का लक्षात? सर आले लक्षात. मग आता हा 3 घ्यायचा आणि वेलॉसिटीला टाकायचा. वेलॉसिटी ॲट टी इज इक्वल टू 3 इज इक्वल टू किती आहे बेटा? हे 3 × 3² मायनस 18 × 3. ठीक आहे, इज इक्वल टू किती आलं बेटा? हे 9 त्रिक 27, 27 म्हणून 54 गेले, किती आलं? मायनस 27 आलं पाहिजे. बघून घेशील. वेलॉसिटी काढतोय ना? हां ठीक आहे. झालं झालं सर. सर्दी व्हायला लागली बघ. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट दिले, फाइंड ॲक्सेलरेशन व्हेन वेलॉसिटी 0. ॲक्सेलरेशन विचारलंय जेव्हा वेलॉसिटी 0. हे तुम्ही करायचंय. मी उत्तर इथं नंतर लिहून देईल उत्तर. ठीक आहे ना? याच्यावर लिहिलेलं राहील त्या फाईलमध्ये. ठीक आहे, म्हणजे मला ॲक्सेलरेशन विचारलंय कधी? विचारलंय जेव्हा वेलॉसिटी 0 आहे. मग आधी हे बघ तू, वेलॉसिटी 0 कधी आहे. करून घेशील का? करून घेशील. आधी वेलॉसिटी लिहून टाक बरं. वेलॉसिटी लिहिता येते कितीला? 3 दुने किती? 6t² मायनस 24. ठीक आहे, हे बघ बेटा, हे 0 कधी येईल. आणि ॲक्सेलरेशन किती येईल सर? याला एकदा अजून डिफरन्शिएट कर. किती येईल? 12t 12t. तर आधी याला 0 कर. 0 केल्यावर t इज इक्वल टू 2 यायला पाहिजे बहुतेक. 2 आला तर 12 दुने 24 आन्सर पाहिजे. बघून घेशील. आता हा प्रश्न नीटला आलेला आहे. कुठल्या वर्षी आलाय मला नाही माहिती, पण आलेला आहे. नीटला आलेला प्रश्न एकदा बघून घेशील. चुकलो तर होऊ शकतं. जेईला आलेला आहे, पण कुठे ना कुठे आहे. चला, प्रश्न काय म्हणतोय? इन्स्टंटेनियस वेलॉसिटी दिले, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे पुन्हा एकदा काय विचारले? x2 मायनस x1 ची किंमत विचारली. थांब जरा, दुसरं मार्कर यूज करतो. इथं बेटा विचारलंय तुला x2 मायनस x1. ठीक आहे ना? ठीक आहे सर. x2 मायनस x1 हा बिटवीन 1 and 2, म्हणजे ही t1 ची किंमत दिली आहे आणि ही t2 ची किंमत दिली आहे. ठीक झालं सर. आता काही नाही करायचं. आता काय करायचं? आता डायरेक्ट उत्तर लिहायचं. कसं लिहिशील उत्तर? डिस्टन्सला कसं जातं? डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्सला कसं जातं? वेलॉसिटी मधून नाग लावायचं आहे ना. इंटिग्रेशन लाव. चल पटकन. इंटिग्रेशन व्ही डी टी इज इक्वल टू x2 मायनस x1. यालाच मी डी म्हणतो. ठीक आहे, चला पटकन लिमिट टाका. कुठून तर कुठपर्यंत आहे? 1 पासून तर 2 पर्यंत आहे. 1 पासून तर 2 पर्यंत वेलॉसिटी बघ काय? अल्फा t² प्लस बीटा टी. अच्छा, अल्फा टी येतो प्लस बीटा t². करून घेशील का? करून देऊ. चल करून देतो. चल एक लक्ष दे. हे किती येईल बेटा? 1 पासून तर 2 पर्यंत अल्फा टीचं इंटिग्रेशन काय ते? अल्फा t². शेवटचे स्पेशल क्वेश्चन आहे ना, ते अजून चांगले आहेत, पण हे पण करावं लागतील. सगळंच करायचं असतं, काही सोडायचं नाही है ना. सोपं जर नाही सोडवलं तर सोपे प्रश्न सुटत नाही एक्झामला, आणि अवघड पण सोडवायचं असतं, म्हणजे कॉन्फिडन्स वाढतो. हे झालं, याचं इंटिग्रेशन झालं ना. मग काही नाही, लिमिट टाक बरं. काय लिमिट टाकलं होईल बेटा? अल्फा 2² मायनस 1² डिवायडेड बाय 2 प्लस बीटा, आणि इथं 1/3 आहे. काय? 2चा क्यूब मायनस 1चा क्यूब. बघ बरं काय आन्सर येईल? 4 मधून 1 गेला 3, म्हणजे 3 अल्फा बाय 2. 3 अल्फा बाय 2 आणि इथं किती येईल? 7 बीटा बाय 3. कुठला आला आन्सर? हे आला आन्सर. चल, ॲक्सेलरेशन जर टाइमचं फंक्शन असेल तर कसं करणार? केलेत आपण प्रश्न आधी, तरी परत एकदा. ठीक आहे, ॲक्सेलरेशन दिलंय तुला, आणि विट इज द इफ पार्टिकल स्टार्ट्स आउट विथ अ वेलॉसिटी, म्हणजे ही v1 ची किंमत दिली सरळ सकट. ठीक आहे, ॲट t इज इक्वल टू 0, म्हणजे हा t1 दिला असेल बेटा तुला. t1 फाइंड द वेलॉसिटी पाहिजे ॲट द एंड ऑफ 2 सेकंड्स. हां, हे महत्वाचं आहे. ॲट द एंड ऑफ 2 सेकंड्स. 2 सेकंडच्या एंडला काय? 3 आहे. 3. अबे 2 सेकंडच्या एंडला तर 3 आहे ना, म्हणजे मला म्हणायचं आहे 2.9999, म्हणजे किती आलं बेटर? म्हणजे किती आलं? 3 आलं की नाही? ॲट द एंड ऑफ 2 सेकंडचा अर्थ होतो, लँग्वेज जरा समजून घे बेटा, t इज इक्वल टू किती आहे? 3. t2 ची किंमत आली 3. हा t2 ची किंमत आली 3. ठीक आहे, आणि वेलॉसिटी विचारली इथं. इनिशियली तर त्याने v1 दिलाय ना, म्हणजे इथं v2 विचारलं. आलं लक्षात? ॲक्सेलरेशन पासून वेलॉसिटी लगत जातात इंटिग्रेट करून. मग करून टाक इंटिग्रेट. चल पटकन. इंटिग्रेशन ऑफ कुठून तर कुठपर्यंत करायचंय सर? t1 पासून तर t2 पर्यंत. 0 पासून तर कुठं करशील? 3 adt. adt म्हणजे किती आलं? हे 3t²
प्लस 2t प्लस 2 आणि इथे यायला पाहिजे dt. ठीक आहे. आणि हे काय देतं, हे वेलॉसिटी देतं का चेंज इन वेलॉसिटी देतं? चेंज इन वेलॉसिटी देतं. शाबास. म्हणजे इथे लिहावं लागेल मला v2 मायनस v1. म्हणजेच हे किती येईल बेटा, v2 मायनस v1 दिलाय बघ 2. हे इथे डोक्यात घुसते का? हो सर घुसते. शाबास शाबास. हे चल इंटिग्रेशन करून दे मला, चल पटकन. 0 पासून तर 3 पर्यंत 3t स्क्वेअर बाय 3 म्हणजे इथे यायला पाहिजे बेटा t क्यूब. ठीक आहे. प्लस t स्क्वेअर प्लस 2 च्या जागी यायला पाहिजे 2t. इंटिग्रेशन येत नसेल ना तर एकदा इंटिग्रेशन करून घ्या आणि मग या लेक्चरला आहे बरं का. कारण जर कॅल्क्युलेशन मध्ये बेसिक फसलो तर मग कसं व्हायचं? 2 वर्ष तेच केलं ना आपण, आता परीक्षा आली आहे. ठीक आहे सर, परीक्षेच्या नावाने घाबरू नका. मला घाबरत नाहीये, तयार करतोय. ठीक आहे, झालं का? चला ते इथे करून टाक. काय येईल? 3 चा क्यूब म्हणजे इथे बेटा 3 चा क्यूब प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 2 × 3 इज इक्वल टू v2 मायनस 2. याला सॉल्व कर. किती यायला पाहिजे आन्सर? v2 इज इक्वल टू 44 यायला पाहिजे. सर एवढं फास्ट कॅल्क्युलेशन कसं करतात? पाठ करतो बेटा मी, पाठ करतो. अरे मीच केलेला प्रश्न आहे ना, मला माहिती असेल की नाही. बरोबर येते का? बरं 27 27 आणि 9 36 36 आणि 6 42 42 आणि 2 44. बघ म्हटलं ना. चल. If a particle starting from rest has an acceleration that increases linearly with time a is equal to 2t, then the distance traveled in the third second चा अर्थ काय बेटा? थर्ड सेकंडचा अर्थ असा होतो की t1 इज इक्वल टू 2 असला पाहिजे आणि t2 इज इक्वल टू किती असला पाहिजे? 3 असला पाहिजे. पटकन याला सोडवायचंय. आधी तर तुला आहे ना काय विचारलंय? डिस्टन्स विचारलंय. म्हणजे बघा मी लिहून देतोय काय काय विचारलंय. म्हणजे तुला x2 मायनस x1 विचारलंय, म्हणजे तुला d विचारलंय. ऍक्सेलरेशन पासून डिस्टन्स डिस्प्लेसमेंटला कसं जातात? 2दा नाग लावं लागतात, 2दा डबल इंटिग्रेशन. बरोबर. मग आधी एकदा पहिले इंटिग्रेशन करून टाक. तर 0 टू t v dt, सॉरी इथे यायला पाहिजे a dt इज इक्वल टू v2 मायनस v1. सर तुम्ही लिमिट का नाही टाकली? लिमिट का नाही टाकली टी ची? यासाठी नाही टाकली कारण मला अजून एकदा याला इंटिग्रेट करायचंय नंतर. कळते का तुला? हो सर. मग a dt काय येईल बेटा? इथं हे यायला पाहिजे 0 ते t 2t dt, म्हणजे हे यायला पाहिजे t स्क्वेअर यायला पाहिजे. ठीक आहे, करून बघ इंटिग्रेशन. t स्क्वेअर येईल इज इक्वल टू, आता पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे इथे v1 ची किंमत दिली बेटा. किती? इथं v1 इज इक्वल टू 0 दिलाय. म्हणजे इथे लिहितो मी v2 मायनस 0, किंवा मी असं लिहू शकतो मी डायरेक्ट त्याला v इज इक्वल टू t स्क्वेअर. जनरल इक्वेशन आहे. ठीक आहे. मग एकदा तुला v आला, अरे एकदा जर तुला v आला तर बाकी विषय संपला. मग तुला काय पाहिजे? आता मी लिहितो इथं v dt इज इक्वल टू किती येणार बेटा? x2 मायनस x1. हेच तर मला विचारलंय, हेच म्हणजे d असतं आपलं. लिमिट काय? आता कधी सांगितलं? 2 इज इक्वल टू 2 पासून तर 3 पर्यंत. का बरं असं केलं सर आता तुम्ही? कारण आता मला काही करायचं नाही, आता मला डायरेक्ट फायनल उत्तर पाहिजे. बरोबर आहे का दीदी? हो सर बरोबर आहे. v dt काय येईल बेटा? तर 0 पासून तर नाही 2 पासून तर 3 पर्यंत v dt t स्क्वेअर dt इज इक्वल टू d. चल t स्क्वेअरचं सांग बेटा किती येणार आहे? t क्यूब बाय 3. t क्यूब बाय 3 2 पासून तर 3 ला जा इज इक्वल टू d. हे किती येणार बेटा? 3 चा क्यूब मायनस 2 चा क्यूब डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 3 चा क्यूब म्हणजे 27 मायनस 8 अपॉन 3. 27 मधून 8 गेले किती येतं? 27 मधून 8 गेले तर 19 येते का? 19 बाय 3 आहे का आन्सर? आहे. तुला काळजीपूर्वक सांगतोय बरं का, प्रश्न जरी सोपा दिसला तरी शेवटपर्यंत सोडवून बघ. परीक्षा तुला द्यायची आहे, मला नाही द्यायची. आन्सर आलं पाहिजे इथे. नाही तर एवढं सगळं करून 3 मायनस 2 1 करशील, 1 बाय 3 किंवा 8 बाय 3 असं काहीतरी केलं तर कचरा होऊन जातो बरं का. शेवटपर्यंत तुला उत्तर येईपर्यंत लढायचं आहे बेटा. हो सर. पुढं आता इथे काय? इफ पार्टिकल स्टार्टिंग विथ इनिशियल वेलॉसिटी. आता इथे इनिशियल वेलॉसिटी दिली, इनिशियल वेलॉसिटी दिली 4. हा चांगला प्रश्न आहे. लिनियरली विथ टाइम देन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन द थर्ड सेकंड. इथे सगळं सेम आहे बेटा. थर्ड सेकंड म्हणजे इथे परत एकदा t1 इज इक्वल टू 2 t2 इज इक्वल टू 3 तर सगळं सेम आहे. पण इथे एक गोष्ट बदलली. काय? इथे इनिशियल वेलॉसिटी 4 दिली आणि इथे इनिशियल वेलॉसिटी किती होती? इथे इनिशियल वेलॉसिटी किती होती? इथं 0 होती. ठीक आहे. मग मी फक्त तुला प्रश्न लिहून देतो, बाकी कॅल्क्युलेशन तुझं तू करत बस. कसं? बघा एक लक्ष दे मला. 0 ते t कारण मला डिस्प्लेसमेंट विचारलं म्हणून 0 टू t, कारण परत एकदा इंटिग्रेट करावं लागेल मला. a dt इज इक्वल टू येईल बेटा v2 मायनस v1. मला सांग इनिशियल वेलॉसिटी किती आहे? म्हणजे मी याला असं लिहू शकतो का? v2 मायनस 4. का सर? कारण v1 ची किंमत किती बेटा? इथे v1 ची किंमत आहे 4. झालं. a dt चं इंटिग्रेशन परत एकदा कराल तर किती येणार आहे? ते t स्क्वेअर. ठीक आहे. t स्क्वेअर इज इक्वल टू इथे यायला पाहिजे v2 ला मी लिही v मायनस 4. म्हणजे आता जे तुझं v पाहिजे ना बेटा ते पाहिजे 4 प्लस t स्क्वेअर. हे कळालेलं आहे का तुला?
कळालेलं काय? परत एकदा बघ, ए डी टीचं इंटिग्रेशन डायरेक्ट टी स्क्वेअर, कसं 2t dt चं इंटिग्रेशन येते टी स्क्वेअर, बरोबर आहे? हो सर. v मायनस 4, इथे v1 0 न येता 4 आहे, कारण प्रश्नामध्ये 4 दिलाय, मागच्या प्रश्नाला 0 होता. मग एकदा जर तुला v आला बेटा, तर मग पुढे काहीच करायचं नाही तुला. पुढे काय करायचंय, 2 पासून तर 3 ला जा, 2 पासून तर 3 ला जा, आणि 4 प्लस टी स्क्वेअर dt हे काय बेटा, v dt चं इंटिग्रेशन केलं तर तुला काय येते, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट जे काही इथे. आता आन्सर येऊन जाईल. जर माझी माहिती असेल तर आन्सर मध्ये मागचा आन्सर काय आलं होतं, मागचा आन्सर होतं 19/3 ना. 19/3 ला तुला काय ऍड करावं लागेल, 4 ऍड करावं लागेल बहुतेक. बघा आन्सर हे यायला पाहिजे, चेक करायला एकदा, बाकी सगळं सेम राहील. ए बाबा, बाकी सगळं सेम राहील. आन्सर यायला पाहिजे 19/3 प्लस 4. बघा एकदा चेक करा, ठीक आहे. चल पुढे जाऊ आपण. हा, आता बरेचदा काय असतं, वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन हे एक्सचं फंक्शन असतं. काय म्हणताय सर तुम्ही, सांगतो. ऍक्सेलरेशनचा एक फॉर्म्युला आहे dv/dt, हा तुला माहिती आहे. आणि बधीर सारखा आपण काय करतो, अजून एक ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला विसरून जातो. काय फॉर्म्युला आहे अजून एक ऍक्सेलरेशनचा? अजून एक फॉर्म्युला आहे बेटा, जो तुला नेहमी लक्षात ठेवायचा आहे, की v dv/dx. हे दोन फॉर्म्युले ऍक्सेलरेशनचे जर तुला माहिती असतील तर तुला काही प्रॉब्लेम नाहीये. आलं लक्षात? हो सर, आलं लक्षात. मग आता इथून सोडवू का प्रश्न, तुला दाखवू का कसं सोडवायचं? हो सर दाखवा. चल लक्ष दे इकडं. अ पार्टिकल मुव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन अलॉंग एक्स ॲक्सिस, वेलॉसिटी अशी आहे, ऍक्सेलरेशन विचारले. टाइमच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायला गेला तर मरशील इथं. एक्सच्या टर्ममध्ये दिले वेलॉसिटी. मग तुला काय करायचं बेटा, तुला काय करायचंय, v dv/dx चा फॉर्म्युला लावायचा. कसा लावायचा मी तुला सांगतो. सगळ्यात पहिले एक लक्षात ठेव, की जर रूट दिसला ना तर सरळ स्क्वेअर करून टाक, स्क्वेअर कर, है ना. खूप सोपं आयुष्य होतं बेटा. म्हणजे मला असं मिळेल v² = 16चा स्क्वेअर केला तर 256x. आता जर स्क्वेअर करता येत नसेल तर मग संपलं बेटा. झालं का? झालं सर. आता नीट लक्ष द्या, ऍक्सेलरेशनचा कुठला फॉर्म्युला वापरायचा म्हणतो मी तुला, v dv/dx. ठीक आहे. याला एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएशन करता येते काय? चेन रूलचं पाप निघेल तुझं, जर असेल तर, नसेल तर शिकून घेशील. सगळ्यात पहिले बेटा लक्ष दे, तुला चेन रूल माहिती पाहिजे. माहिती आहे सर आम्हाला. परत एकदा मी माझ्याकडनं सांगतो, की याला डिफरन्शिएट करायचंय कुणाच्या रिस्पेक्टमध्ये, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये. 256 डिफरन्शिएट करा सर याला एक्सच्या रिस्पेक्टमध्ये, 256x. एक्सच्या रिस्पेक्टमध्ये याला डिफरन्शिएट केलं तर हे डायरेक्ट 256 येईल की नाही? हो सर, हे डायरेक्ट येते 256. पण आता गडबड काय होईल माहिती आहे का, याचं डिफरन्शिएशन तुला करता आलं पाहिजे. v² डिफरन्शिएशन 2v असतं. बघ एक लक्ष दे, v² डिफरन्शिएशन 2v असतं. मी कधीच नकार दिलेला नाहीये, कधीच दिलेला नाही. ठीक आहे. मात्र जेव्हा तू हे व्हीच्या रिस्पेक्टमध्ये न करता एक्सच्या रिस्पेक्टमध्ये करतो तेव्हा पण आन्सर 2vच येतं. फक्त एक dv/dx ऍड करून टाकायचं याच्यात मल्टिप्लिकेशनमध्ये. जर मला टाइमच्या रिस्पेक्टमध्ये कोणी विचारलं v² डिफरन्शिएशन काय, तर आता 2vच येणार, पण एक dv/dt ऍड करून टाकायचं. म्हणजे काय करायचं, तुला इथलं जे आतमधलं जे काही फंक्शन आहे त्याला फक्त टाइमच्या रिस्पेक्टमध्ये किंवा इथं एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं. हे चेन रूल आहे, इथं मी समजवत बसणार नाही चेन रूल काय, पण हे तुला माहिती पाहिजे. मग जर तुला हे माहिती असेल तर मी आता इथं डायरेक्ट लिहितो. काय लिहितं सर तुम्ही इथे? याला लिहू शकतो बेटा मी 2v dv/dx = 256. हे काय? हे ऍक्सेलरेशन आहे, हो की नाही? हो सर. म्हणजे 2a = 256. ए किती आला बेटा? ए आला 128. चला विषय संपला. कुठला ऑप्शन आहे बघून घे. पुढे परत एकदा अशाच टाईपचा प्रश्न आहे ना, पण आता इथे थोडासा चांगला प्रश्न आहे हा. का चांगला आहे? कारण एक्सच्या टर्ममध्ये आन्सर नाही दिलं. कशाच्या टर्ममध्ये दिले सर? मग टाइमच्या टर्ममध्ये दिले. मग सर याला टाइमच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करू का? गरज नाही, गरज नाही. लक्ष दे, सगळ्यात पहिले स्क्वेअर करून टाक. जे मी सांगायला लागलो ते कर. सगळ्यात पहिले कर v² = येईल बेटा αx. ठीक आहे. दोन्ही साईडला जर मी डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएशन दोन्ही साईडला जर केलं v² आणि इथे येईल डिफरन्शिएशन αx. किती येईल बेटा? हे येणार सर 2v dv/dx = अल्फा. एक्सचं तर 1 होऊन जाईल है ना, एक्सचा डिफरन्शिएशन 1 होऊन जाईल. मग हे सांग हे किती आहे? हे आहे बेटा तुझं ऍक्सेलरेशन. म्हणजे सर ऍक्सेलरेशन किती आलं मला सांग? ऍक्सेलरेशन आलं इथं α/2. झालं. तुला काय विचारलंय त्यांनी? व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड? व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड?
व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती दिली तुला बेटा, 0 दिली. ठीक, याला दोन प्रकारे करू शकतो. एक तर कायनेमॅटिक्स, इथे ऍक्सेलरेशन काय कॉन्स्टंट आहे ना, ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे इथे, बरोबर आहे का. जर ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे तर तू डायरेक्ट फॉर्म्युला लाव. काय फॉर्म्युला लावायचा सर, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड फ्रॉम द स्टार्ट एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. याला डायरेक्ट करू शकतो बेटा, इनिशियल 0 आहे म्हणून यू 0t प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, पण मी तुला शॉर्टकट नाही, अजून डिफरन्शिएशन शिकतोय ना आपण, ते पण सांगेल मी तुला. डिफरन्शिएशन कसं करायचं, याला तुला ऍक्सेलरेशन आलं ना, काही नाही करायचं, ऍक्सेलरेशन पासून डिस्टन्सला जायचं. काय करायचं, दोनदा इंटिग्रेट करायचं, शाबास. म्हणजे इथे आधी कर 0 पासून तर टी ला अल्फा बाय 2 डी टी, हे काय देणार सर, चेंज इन वेलॉसिटी v2 मायनस v1. शाबास, लेकरू शिकायला लागलं रे बाबा. इनिशियल वेलॉसिटी किती आहे सर, 0 आहे, बरोबर आहे. म्हणजे v मायनस 0 आलं. मग हे किती आलं बेटा, अल्फा टी बाय 2 इज इक्वल टू किती आलं, इज इक्वल टू v आलं. ठीक आहे, इथं हाफ, अच्छा इथं अल्फा बाय 2 होता ना, इथे अल्फा बाय 2 यायला पाहिजे. ठीक आहे ना, म्हणजे आन्सर हे नको, हे पाहिजे. ते मी इथं चुकून हाफ एच्या जागी, ते समजून घे, भावना समजून घे सर, भावना खूप समजतात आम्हाला, माहिती मला तुला काय काय समजतं. अल्फा टी बाय 2 इज इक्वल टू v आलं. आता काय करायचं, इंटिग्रेशन ऑफ v डी टी, इंटिग्रेशन ऑफ v डी टी पुन्हा एकदा 0 पासून तर टी पर्यंत. का, कारण इनिशियल इन टी सेकंड्स आहे ना, म्हणजे 0 ते टी जावं लागेल. इज इक्वल टू तुला देणार आहे बेटा x2 मायनस x1, किंवा इथे ती डिस्प्लेसमेंट सुद्धा आहे. ठीक आहे, मग v डी टी इज इक्वल टू काय येणार आहे, अल्फा टी बाय 2 डी टी 0 ते टी. हे जर तू केला तर आन्सर यायला पाहिजे अल्फा टी स्क्वेअर. सर सरळ घास मिळत होता, मग तुम्ही उलटा का बरं केला, तुला दाखवायला बेटा मला किती येते म्हणून. लक्षात घे, जर इथे अल्फा बाय 2 कॉन्स्टंट नसता तर तुला इथूनच जावं लागलं असतं. म्हणजे असंच असतं, अल्फा टी बाय 2, तर ही इक्वेशन तू लावू शकत नाही, ही तेव्हाच लावायची जेव्हा अल्फा कॉन्स्टंट आहे तेव्हा, म्हणजे हे ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे तेव्हा. येते का लक्षात, हा येत आहे सर लक्षात. म्हणून हे सगळं माहिती पाहिजे. चला पुढे जाऊ आपण. जेई मेन्स 2024 कर, चल पटकन. काय विचारले सांग मला, काय विचारले. जिथं तुला वेलॉसिटी एक्स दिसला ना, तर व्ही डी व्ही बाय डी एक्सच लागतो जास्त करून. ठीक आहे ना, कॅल्क्युलेट द स्पीड, स्पीड विचारले, स्पीड विचारले ॲट टाइम टी इज इक्वल टू टाऊ. अज्युम दॅट पार्टिकल इज ॲट ओरिजिन. ठीक आहे, स्पीड विचारली. सगळ्यात पहिले कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ द पार्टिकल टाइमच्या फंक्शनमध्ये विचारले, पण तुला तिथं तर डिस्प्लेसमेंट दिली ना. अरे डिस्प्लेसमेंट दिली ना, हो सर काहीतरी करू आपण, थांब काळजी करू नको. सगळ्यात पहिले व्ही स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर एक्स करून टाक. स्क्वेअर तर करता येतो ना, हो सर. काही माहिती नाही तुला, याला बिंदास डिफरन्शिएट कर. काय येईल सर, 2v डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू किती यायला पाहिजे बेटा, बी स्क्वेअर. ठीक आहे, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट केलं म्हणजे यायला पाहिजे ए किती आला इथून मला सांग. ए इज इक्वल टू आला सर बी स्क्वेअर बाय 2. अभिनंदन. का बरं, कारण इथे पण ऍक्सेलरेशन काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथे पण तू कायनेमॅटिक्स वापरून डायरेक्ट आन्सर काढू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. कायनेमॅटिक्स जर वापरला तू, कायनेमॅटिक्स वापर बरं. कायनेमॅटिक्स जर वापरला तर तुला काय विचारलं, काय कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ पार्टिकल. मग स्पीड ऑफ द पार्टिकल कशी येईल सांग मला. स्पीड ऑफ द पार्टिकलला काय करू शकतो, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. ठीक आहे, मग आता सर व्ही इज इक्वल टू यू किती आहे, असं कुठे दिलंय का काय, की ॲट टाइम टी इज इक्वल टू काय म्हणतात असं दिलंय का, पार्टिकल रेस्ट मधून स्टार्ट झाला, नाही दिलंय. यू म्हणजे काय ना, यू म्हणजे थांब जरा, आता ही आहे बेटा इनिशियल स्पीड. ठीक आहे, इनिशियल बद्दल काय माहिती दिली आहे सर, इनिशियल बद्दल ही माहिती दिली आहे काय, की पार्टिकल ओरिजिनला आहे बरं का. इनिशियलला बघा ॲट टी इज इक्वल टू 0, प्रश्न म्हणतोय टी इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 0 आहे, बरोबर आहे. म्हणजे मला जर यू काढायचा असेल तिकडून बघ, ते वेलॉसिटी दिली आहे ना, म्हणजे असं लिहू शकतो का मी, बी रूट 0. अरे लिहू शकतो की नाही, टी इज इक्वल टू 0 ला एक्स इज इक्वल टू 0 होता, बरोबर आहे का. मग इथं एक्स 0 टाकला तर मला यू मिळाला की नाही. माझ्या मनाने म्हटलं नाही बरं का, कुठंच त्यांनी दिलं नाही की पार्टिकल स्टार्ट फ्रॉम रेस्ट, ओरिजिन पासून स्टार्ट करतोय. ठीक आहे, ठीक आहे सर. मग तुला यू आला तर मग व्ही मिळून जाईल बेटा, व्ही इज इक्वल टू 0 प्लस एटी. एटी ए काढलाय का आपण, हा ए काढलाय ना, बी स्क्वेअर बाय 2 इंटू टाऊ. कुठला आन्सर यायला पाहिजे, हे यायला पाहिजे. सर मला असं नाही जायचं, नाही जायचं तर मग आधीच्या पद्धतीने जा. हां, तुला सोल्युशनमध्ये हे लिहून देईल मी तुला, आधीच्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करता हे मी यावेळेस कायनेमॅटिक्सने सॉल्व्ह केलंय. ठीक आहे, काळजी करू नको. चला सर, सगळ्यात पहिले स्टार्ट फ्रॉम ऍक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल. हे करून घेशील तू, करून घेशील की नाही बेटा, हो की नाही, हो सर करून घेईल. व्ही स्क्वेअरला करून टाकी ते 4 प्लस एक्स
डिफरन्शिएट करून टाक दोन्ही बाजूला, येईल 2v dv बाय dx इज इक्वल टू 4चं डिफरन्शिएशन 0, 1चं डिफरन्शिएशन 1, बरोबर आहे का? हे यायला पाहिजे 2a इज इक्वल टू 1, a इज इक्वल टू किती यायला पाहिजे बेटा 1/2. स्पेशल फंक्शनला स्पेशल ट्रीटमेंट देणार आहे मी, है ना? बघू कसं द्यायचं. जास्त शिकवण्याच्या भानगडीत पडायचं नाही आपल्याला, डायरेक्ट सॉल्व्ह करायचं, कारण आता युद्ध करायची वेळ आहे. कितीदा शिकणार रे? 10 लेक्चर, याचे लेक्चर त्याचे लेक्चर. जोपर्यंत तुला मैदानात तलवार चालवता येत नाही तोपर्यंत काय बेटा, शास्त्र एका वेळेपर्यंत ठीक आहे, नंतर शस्त्र चालवावं लागतंय. चला, इन सम अप्रोप्रिएट युनिट्स, हा नीट 2025चा प्रश्न आहे. तुला आता हे बघ, असं वाकडं तिकडं फंक्शन दिले आणि ऍक्सेलरेशन विचारले. आता जरा ऐक, काय इथे तू बघ, असं दिलं असतं ना x इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टी, तर हे थांब जरा, म्हणजे टी आणि प्लसचा फरक कळू दे मला आधी. x इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टी हे दिलं असतं ना, तर हे सोपं आहे बेटा, खूप सोपं आहे, इथे काही डोकं नाही लावायचं. पण असं दिलं ना असं, तर इथे तोंडाचे काय वाजतात बेटा, 12 वाजतात, है ना? मग आपण याला 1 वाजवू. कसं वाजवता सर तुम्ही? बघा आता, सगळ्यात पहिले तुला ऍक्सेलरेशनचं काय माहिती इथे मला सांगा. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे काय? माहिती तुला dv बाय dt असतो, ठीक आहे? किंवा अजून एक फॉर्म्युला मी तुला आता शिकवला, v dv बाय dx असतो. हा फॉर्म्युला इथे लागू पडत नाही. का लागू पडत नाही? म्हणजे करायचं तर करू शकतो, काही करू शकतो, कारण इथं वेलॉसिटी आणि एक्सचं फंक्शन नाही रे, एक्स आणि टाइमचं फंक्शन आहे, एक्स आणि टाइमचं फंक्शन आहे, म्हणून मी हा फॉर्म्युला वापरणार का? बरं, असं पण तर लिहू शकतो ना मी, पहिल्यांदा सांगितलं होतं d2x बाय dt2, म्हणजे दोनदा जर मी पोझिशन एक्सला जर दोनदा डिफरन्शिएट केलं तरी मला ऍक्सेलरेशन येईल, बरोबर? काय करायचं बघ, t इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स. तुला काय करायचं बेटा, तुला आधी वेलॉसिटी फाइंड करावं लागेल, मग तुला ऍक्सेलरेशन येईल, बरोबर आहे ना? dv बाय dt ने जायचंय तर वेलॉसिटी कसं फाइंड करायची? dx बाय dt. पण इथे गडबड काय, आता इथे एक काम कर, टाइमच्या रिस्पेक्टमध्ये तू डिफरन्शिएट करून टाक, म्हणजे कसं येईल d बाय dt. टी जे आधी करेल तेच करायचं, काही करायचं नाही. मी तुम्हाला असे भरपूर एक्झाम्पल घेईल, काळजी करू नको. एक्स स्क्वेअर प्लस एक्स झालं, याचं डिफरन्शिएशन नीट कर. टाइमच्या रिस्पेक्टमध्ये किती येईल dt, हे किती येऊन जाईल 1 इज इक्वल टू, इथे तू टाइमच्या रिस्पेक्टमध्ये एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन करायला लागला. मग अशी मी तुला चेन रूल सांगितला होता, म्हणजे नुसतं 2x येणार नाही, काय येणार सर इथे dx बाय dt पण येणार, प्लस एक्सच्या टाइमच्या रिस्पेक्टमध्ये एक्सचं डिफरन्शिएशन किती येतं, dx बाय dt. तुला वेलॉसिटी पाहिजे ना, dx बाय dt कॉमन काढ, 1 इज इक्वल टू 2x प्लस 1 dx बाय dt, बरोबर आहे का? हो सर बरोबर आहे. म्हणजे मला सांग dx बाय dt किती आला तुझ्याकडे? dx बाय dt आला बेटा 1/2x प्लस 1. जमलं का? काहीच केलं नाही मी, टाइमच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट केलं, कारण xt चं फंक्शन होतं. माझी बेसिक बुद्धी चालते की xt फंक्शनला जर टाइमच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट केलं तर मला वेलॉसिटी मिळेल. परत एकदा काय म्हणतात त्याला, इंटिग्रेट करायचं असेल तर ते मी करू शकतो, ठीक आहे? ऍक्सेलरेशन विचारले तर परत एकदा याला डिफरन्शिएशन केलं आन्सर यायला पाहिजे. अरे याला डिफरन्शिएट केलं आन्सर येईल की नाही? मग हा झाला बेटा, हा झाला वेलॉसिटी. मी काय करतो बघ, dv बाय dt इज इक्वल टू, याचं डिफरन्शिएशन या जन्मात येत नाही मला सर, ऐक जरा, लोड घेऊ नको तू. सगळ्यात पहिले चेन रूल आला पाहिजे इथे, चेन रूल आला पाहिजे. सगळ्यात पहिले टीप ही विसरून जा. याचं डिफरन्शिएशन काय येतं? हे 1/x फंक्शन आहे, असं काहीतरी फंक्शन आहे. ह्याचं डिफरन्शिएशन किती येतं? -1/x स्क्वेअर येतं की नाही? हो सर येतं. म्हणजे याचं डिफरन्शिएशन किती येणार आहे? देवा मला वाचव आता. याचं डिफरन्शिएशन सर -1/2x प्लस 1चा स्क्वेअर. पण इथे डिफरन्शिएशन 2x प्लस 1चं पण तर करशील रे, चेन रूल नाही करशील की नाही? सगळ्यात आधी आतलं डिफरन्शिएशन करतो, त्याच्यानंतर याचं डिफरन्शिएशन करतो. याचं डिफरन्शिएशन किती येईल सर? इथे 2 यायला पाहिजे, यायला पाहिजे की नाही? हो सर यायला पाहिजे. चेन रूल बेटा, पहिले याचं डिफरन्शिएशन केलं ते -1 हे आलं, ठीक आहे, इंटू याचं डिफरन्शिएशन केलं तर 2 येते. त्याच्यानंतर टाइमच्या रिस्पेक्टमध्ये करतोय ना, म्हणून अजून एकदा इथे dx बाय dt होऊन जाईल, यायला पाहिजे. म्हणजे ऍक्सेलरेशन आलं, काय आलं सर? ऍक्सेलरेशन -2v dx बाय dt म्हणजे v -2v/2x प्लस 1चा स्क्वेअर. v च्या आगी टाक, काय टाकशील v च्या आगी? 1/2x प्लस 1. हा बघ, हा
-2/2x+1 चा क्यूब. म्हणजे कुठला आन्सर आलं, हे आन्सर आलं. जड गेला असेल प्रश्न, परत एकदा बघ, ठीक आहे ना, परत एकदा बघ, येऊन जाईल बेटा तुला. चल या प्रश्नामध्ये मी तुला जरा डिफरन्शिएशन करून देईल, ठीक आहे. चल या प्रश्नामध्ये करून देईल. हा पण असाच प्रश्न, इथे पण ऍक्सेलरेशन विचारलंय, तर काहीच करायचं नाहीये. परत एकदा डिफरन्शिएशन कर टाइमच्या रिस्पेक्टमध्ये. x² हा पूर्ण सोडू आपण, 2 + t. सगळ्यात पहिले x² चं डिफरन्शिएशन यायला पाहिजे 2x dx/dt. शाबास. इज इक्वल टू किती येईल सर, हे यायला पाहिजे बेटा 0 + 1. टाइमचं डिफरन्शिएशन 1 येतं, ठीक आहे, टाइमच्या रिस्पेक्टमध्ये. मग हे आलं v, म्हणजे v आला बेटा इथं किती आला सर, v इज इक्वल टू 1/2x. आता शांततेत, एकदम शांततेत. ऍक्सेलरेशनला जायचंय तर कर dv/dt. एक अजून शॉर्टकट करू शकत होते, मला लक्षात नाही आलं, पण अजून एक गोष्ट करू शकत होते. काय, इथं तू वेलॉसिटी आली ना, तुला dv/dx पण काढू शकतो. इथं dv/dx आणि v ने मल्टिप्लाय करू शकतो. करून देतो इथं तुला, सगळं करून देतो, काळजी करू नको. आधी मागच्या मेथडने जाऊ, जे सांगितलं तुला. dv/dt किती आलं सर, नीट लक्षात घे बेटा. सगळ्यात आधी 1/2 असाच राहू दे, ठीक आहे, 1/2 राहू दे. 1/x बघा, मी असं करतो, 1 डिफरन्शिएशन करायचंय कुणाचं सर, 1/x, ठीक आहे, आणि गुणिले dx/dt. फक्त एवढं ऍडिशनल येतं चेन रूलमुळे, ठीक आहे, कारण याला टाइमच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएशन करायला लागलो आपण. कळतंय का तुला? हो सर. म्हणजे मला काय म्हणायचं, इथे आपण काय केलंय, ठीक आहे, तुला कळालं काय केलंय, जे काही इथे ऍक्सेलरेशन आलं बेटा 1/2. 1/x डिफरन्शिएशन येतं दिदी -1/x², आणि इथे येणार dx/dt, ठीक आहे. म्हणजे हे यायला पाहिजे -1/2x² dx/dt, म्हणजे v च्या आगी टाक 1/2x, म्हणजे a येईल. किती येईल, a किती येईल, 1/2x टाकला तर किती टोटल, -1/4x³. बघा, बरोबर आहे का, बरोबर आहे का, बरोबर आहे का, बरोबर आहे का. 4x³ आहे कुठे, हा आहे. मी एक शॉर्टकट सांगितलं होतं. काय शॉर्टकट आहे बघ, जर तू इथपर्यंत आला, तर अजून एक स्टेप करू शकतो. काय करू शकतो सर, हे चांगले प्रश्न आहे. स्टेप अशी आहे बेटा, की तू आधी आहे ना dv/dx फाइंड करून दाखव मला. dv/dx किती आलं सांग बरं. इथून याला एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट कर, ते येईल. एक्सच्या रिस्पेक्टमध्ये करतोय ना, मग चेन रूलची गरज नाही इथे. मग 1/2x² मायनसमध्ये असं यायला पाहिजे. आलं का, झालं. ऍक्सेलरेशन काय असतं सर, ऍक्सेलरेशन असतं v dv/dx. म्हणजे याला लिहू शकता तुम्ही v dv/dx. v ची किंमत टाक तिथे 1/2x आणि -1/2x². तरी आन्सर काय यायला पाहिजे, आन्सर सेमच येईल दिदी. काय येईल आन्सर बेटा, -1/4x³. दोन्ही पद्धती सांगितल्या, जे आवडले ते कर. आलं का लक्षात. AIPMT चा प्रश्न आहे, AIPMT चा प्रश्न आहे, पटकन करू. चल, सगळ्यात पहिले काय सर, इथं काय विचारलंय, प्रोपोर्शनल कोणाला आहे, वेलॉसिटी डिस्टन्स, वेलॉसिटी डिस्टन्स, ठीक आहे. ऍक्सेलरेशन कशाला प्रोपोर्शनल आहे, आधी ऍक्सेलरेशन तर काढतो. x इज इक्वल टू दिलंय मला 1/t+5. चेन रूल फिन रूलची गरज नाही, x आणि t आहे, मी डायरेक्ट dx/dt करतो. dx/dt म्हणजे वेलॉसिटी, म्हणजे किती आलं बेटा, हे -1/t+5². कृपा करून मला डिफरन्शिएशन विचारू नका बेटा, हा मला येत नाही बिलकुल. हा v आहे, वेलॉसिटीला अजून एकदा डिफरन्शिएशन कर. इथे येईल बेटा ऍक्सेलरेशन इज इक्वल टू, अजून एकदा डिफरन्शिएशन केल्यावर येईल. इथे बघ, मायनस हा इकडे जाईल, हा -2 इकडे येईल, म्हणजे इथे यायला पाहिजे 2/- होऊन जाईल t+5 क्यूब. इथपर्यंत आले. त्यांनी फक्त आणि फक्त प्रोपोर्शनॅलिटीची गोष्ट करताय. मला काय कळालं माहिती का, मला हे कळालं की वेलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू 1/t+5². ऍक्सेलरेशन इज प्रोपोर्शनल टू 1/t+, प्रोपोर्शनल कशाला ते बघतोय, 5⁻3. इथपर्यंत आले. ऍक्सेलरेशन आणि वेलॉसिटीचा संबंध काढायचा आहे. आधी या दोघांना आहे ना, एक काम करू आपण, या दोघांना असं लिहू शकतो. कसं लिहू शकता सर, दोन्ही साईडला क्यूब रूट घे. मी म्हणतो v ची पॉवर 1/2 इज प्रोपोर्शनल टू 1/t+5. त्याच पद्धतीने a ची पॉवर 1/3 इज प्रोपोर्शनल टू 1/t+5. अरे दोन्ही साईडला क्यूब रूट आणि स्क्वेअर रूट करू शकतो ना, करू शकता सर. हे बघ, हा याची बहीण, हा याचा भाऊ, म्हणजे या दोघांचा काहीतरी संबंध आहे की नाही. हो सर, या दोघांचा संबंध आहे की नाही. हो सर, कारण हे तर सेमच आहे, म्हणजे हे पण सेम असायला पाहिजे. मला असं म्हणायचंय, ऍक्सेलरेशनची 1/3 इज प्रोपोर्शनल टू वेलॉसिटीची 1/2. काय कर बेटा, त्यांनी काय विचारलंय, ऍक्सेलरेशन कशाला प्रोपोर्शनल आहे, दोन्ही साईडला क्यूब लाव. क्यूब लावला तर काय येईल सर, 1/3 चा क्यूब इज प्रोपोर्शनल टू, इथं थांब जरा,
ठीक आहे, हे येईल बेटा ए इज प्रोपोर्शनल टू व्ही ची पॉवर 3/2. आन्सर आलं. कुठलं आन्सर आलं? कुठलं आन्सर आलं? ए आन्सर आलं. ठीक आहे. ओके सर, एक गोष्ट लक्षात घ्या. काय लक्षात घ्या तुम्ही, की जर आता इथे मला डिस्टन्स विचारला तर आन्सर आलंय माझं, तरी मला एकदा तुम्हाला सांगायचं आहे की डिस्टन्स कसा काढला असता इथे. डिस्टन्स, तर डिस्टन्स कसा प्रोपोर्शनल आहे सांग मला. डिस्टन्स आणि ऍक्सेलरेशन मध्ये काय नातं आहे? तर ऍक्सेलरेशन, हे बघा, डिस्टन्स जो आहे तुमचा, डिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/t+5. बरोबर आहे ना? 1/t+5. -1 म्हणजे 1 येते. याचा अर्थ मी असं म्हणू शकतो की x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए ची पॉवर 1/3. दोन्ही साईडला क्यूब केला तर इथे येईल बेटा x³ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए. ठीक आहे, पण इथं x³ डिस्टन्सचा क्यूब नाही आहे, स्क्वेअर आहे. लक्षात आलंय? हो सर लक्षात आलंय. मजा यायला लागली? हो सर मजा यायला लागली. काय माहिती मजा यायला लागली का पळून चाललाय तू? चला, हा बहुतेक तरी शेवटचा प्रश्न आहे माझ्या माहितीपर्यंत. अरे नाही, अजून एक प्रश्न आहे. अजून एक प्रश्न आहे. अरे बापरे, प्रश्नात प्रश्न घ्यायचे. प्रश्न का जाऊ द्यायचं? पास झाला ना? हां नाही सर, अजून घ्या. चला, तुम्ही जर रेडी आहे तर मी पण रेडी आहे. तर रिलेशन बिटवीन टाइम टी अँड डिस्टन्स इज इतकं जेई मेन्सला आलेलं आहे बेटा, द रिलेशन बिटवीन ऍक्सलरेशन अँड वेलॉसिटी इज. पटकन युद्ध सुरू करा. आधी ऍक्सलरेशनला जायचंय, तर तुला काय करायचंय? सगळ्यात आधी टाइमच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट कर. टाइमच्या रिस्पेक्टमध्ये बेटा डिफरन्शिएट केलं तर किती येईल? डिफरन्शिएशन ऑफ असायला पाहिजे α(x²) प्लस βx. टाइमच्या रिस्पेक्टमध्ये टाइमलाच डिफरन्शिएट केला इथे तू, म्हणजे इथे 1 यायला पाहिजे, इज इक्वल टू हे किती येणार आहे? 2α(x dx/dt चेन रूल. मग जसं मग असे सांगितलं, हे यायला पाहिजे बेटा बीटा dx/dt. बघ जेईला पण असेच प्रश्न येतात, कायच वेगळे बरं. dx/dt कॉमन काढ, इथून येईल बेटा v इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन कर बाळा, तुला येईल 1/2α(x प्लस बीटा. इथपर्यंत आले का तुम्ही? आले सर. मला वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन मधलं नातं विचारलंय त्यांनी, तर मी नातं काढतो. कसं काढता सर तुम्ही? एक काम करू, आपण याला डिफरन्शिएट करू. मी ना dv/dx काढतो आधी, सोपी मेथड है ना. dv/dx किती येईल? याचं डिफरन्शिएशन सांग मला, किती यायला पाहिजे? -1/2α(x प्लस बीटाचा स्क्वेअर, आणि याला पण डिफरन्शिएट कराल तर इथे वरती यायला पाहिजे 2α. डिफरन्शिएशन ज्याला येत नसेल ना त्याचा अवघड आहे. हां पण काही नाही, शिकून जाशील, काही प्रॉब्लेम नाही. हे झालं, इथपर्यंत झालं. ऍक्सेलरेशन काय असतं बेटा? ऍक्सेलरेशन असतं v dv/dx, म्हणजे हे येणार a इज इक्वल टू, v ची व्हॅल्यू टाक इथे. v ची व्हॅल्यू टाकशील तर हा 2α(x प्लस बीटा आहे, बघ इथे क्यूब येऊन जाईल, -2α/2α(x प्लस बीटाचा क्यूब. तर ऍक्सेलरेशन आणि कोणामध्ये नातं विचारलंय त्यांनी? वेलॉसिटीमध्ये विचारलंय. ठीक आहे, वेलॉसिटीला हे टाक 2α(x प्लस बीटा. बघ मी असं म्हणतोय, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू -2α(2α(x प्लस बीटा मध्ये v टाक बेटा. हे बघ 1 हे एवढे, 1 हे एवढे, म्हणजे याचा v क्यूब केला. अरे यार, हे 1/2α(x प्लस बीटा आहे, म्हणजे असं लिहू शकतो बघ मी याला v क्यूब. v क्यूब नाही, v ची पॉवर डायरेक्टली तो. यार मला डोकं फिरायला लागला, थांब जरा. v चा क्यूब किती येईल माहिती का? तो येईल बेटा 1/2α(x प्लस बीटाचा क्यूब. ठीक आहे? हो सर. याचा अर्थ मी ऍक्सेलरेशन लिहू शकतो -2α है ना, आणि याला असं लिहितो मी 1/2α(x प्लस बीटाचा क्यूब. ठीक आहे, याची व्हॅल्यू काय बेटा? v क्यूब, म्हणजे असं येईल a इज इक्वल टू -2α(v क्यूब. कुठला आन्सर आहे आता? ठीक आहे. द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल व्हॅरीज विथ द टाइम ॲज एवढं 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 रा, सगळं पॉझिटिव्ह आहे है ना. अल्फा बीटा हे सगळं पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. वेलॉसिटी विचारली, वेलॉसिटी. चल डिफरन्शिएट कर. डिफरन्शिएट कर बेटा, dx/dt काय आलं पाहिजे? सावधान, एकदम सावधान. डिफरन्शिएशन करताना e⁻−αt तसाच येईल, आणि इकडे काय येणार? याचं पण डिफरन्शिएशन करशील चेन रूलनी, त्याला पाहिजे -α. ठीक आहे, प्लस बी येईल e⁻βt, आणि त्याला पाहिजे बेटा बीटा. इथपर्यंत आलो? आलो. म्हणजे वेलॉसिटी आली, काय आली सर? a e⁻, थांब जरा, हे येईल -aα e⁻−αt प्लस b बीटा e⁻βt. पण वेलॉसिटी इन्क्रीजिंग आहे का झिरो आहे का काय मला काय माहिती. जर तू इथं α इज इक्वल टू बीटा टाकला, इथं α इज इक्वल टू बीटा टाकला, तर काय येणार? हे -α² येईल, आणि इथं काय येईल? +α² e⁻α². पण ते झिरो थोडी होत आहे रे, झिरो होत नाही. जर तू टाकून बघितला ना, बघ
इंडिपेंडंट ऑफ बीटा तर दिसत नाही, ठीक आहे, इंडिपेंडंट ऑफ बीटा तर नाही आहे, तर हे गेलं. ड्रॉप टू झिरो मेन अल्फा इज इक्वल टू बीटा. जर अल्फा इज इक्वल टू बीटा झाला, अल्फा इज इक्वल टू बीटा झाला बेटा, तर वेलॉसिटी किती येईल? ते येईल सर मायनस ए अल्फा ई टू दी पॉवर मायनस अल्फा स्क्वेअर प्लस बी बीटा, म्हणजे इथं बी बीटाच्या जागी काय अल्फा इज इक्वल टू बीटा आहे ना, बी अल्फा करून टाक, ई टू दी पॉवर बीटा टी. बीटा टी म्हणजे अल्फा, एक मिनिट इथं, अच्छा ड्रॉप टू झिरो, ठीक आहे, इथे अल्फा स्क्वेअर नाही येणार, इथे यायला पाहिजे मायनस अल्फा टी, ठीक आहे, आणि इथे पण अल्फा टी येईल. हे झिरो थोडी रे, झिरो तेव्हा आलं असतं जेव्हा बी आणि ए पण इक्वल असते, बरोबर आहे की नाही, तर झिरो येणार नाही, म्हणजे हे पण गेलं. गो ऑन डिक्रीजिंग विथ टाइम आणि गो ऑन इन्क्रीजिंग विथ टाइम या दोनच गोष्टी आहे. डिक्रीज होतीये का इन्क्रीज होतीये, आता हे कसं कळेल सर, सांगतो कसं कळेल. यासाठी काय करतो, यासाठी वेलॉसिटीला अजून एकदा डिफरन्शिएट कर. का बरं, मी तुला सांगतो. ऍक्सेलरेट करत असेल बॉडी तर वेलॉसिटी वाढते, डिऍक्सेलरेट करेल तर वेलॉसिटी कमी होते, बरोबर आहे का. डीव्ही बाय डीटी किती बेटा, डीव्ही बाय डीटी म्हणजे याचं एकदा परत एकदा डिफरन्शिएशन करशील ते येईल मायनस ए अल्फा ई टू दी पॉवर मायनस अल्फा टी, तसाच राहील, एकदा मायनस अल्फा असा येईल प्लस बी बीटा ई टू दी पॉवर बीटा टी, सुंदर प्रश्न आहे बरं का हे, आणि इथे येईल बीटा. हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे ऍक्सेलरेशन आलं किती आलं सर, ए अल्फा स्क्वेअर ई टू दी पॉवर मायनस अल्फा टी, ठीक आहे, प्लस बी बीटा स्क्वेअर ई टू दी पॉवर बीटा टी. इथपर्यंत आलो, आलो सर. आता इथपर्यंत आल्यानंतर तुला एक गोष्ट कळतीये का, काय की हे सगळं काय बेटा, हे जे आहे हे काय बेटा, हे पॉझिटिव्ह आहे. का पॉझिटिव्ह आहे, कारण हे सगळे नंबर पॉझिटिव्ह आहे, हो की नाही, सगळे नंबर काय पॉझिटिव्ह आहे, सगळे नंबर सुद्धा पॉझिटिव्ह आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव की हा जो ई टू दी पॉवर मायनस अल्फा टी आहे ना, हा नेहमी नेहमी झिरो पेक्षा मोठाच असेल, काही करून घेतो. ई टू दी पॉवर, अरे एक्सपोनेंट कधी निगेटिव्ह असतं का रे, नसतं ना, एवढं तर माहिती आहे तुला, हो सर. म्हणजे ऍक्सलरेशन ग्रेटर दॅन झिरो याचा अर्थ स्पीड काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे, वाढायला पाहिजे, म्हणजे गो ऑन इन्क्रीजिंग विथ टाइम. सुंदर प्रश्न, एकदम सुंदर प्रश्न आहे, ठीक आहे. AIPMT 2005. चला शेवटचा प्रश्न करून टाकू आपण, शेवटचा प्रश्न करून टाकू. काय म्हणतात सर प्रश्न, एवढे सगळे प्रश्न केले ना तू, परत एकदा तुला करावे लागतील ना, याच्या बाहेर काही करायची गरज नाहीये, काही करून फायदा पण नाही, कारण मी सगळेच प्रश्न कव्हर केले, बाकीचे मग भरपूर आहे आपल्याला फिजिक्स करायला. अँड ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ अ स्पीड, सुंदर प्रश्न आहे. ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ अ स्पीड AIEEE, तेव्हा जेई मेन्स नाही व्हायची, AIEEE व्हायची है ना. इनिशियल स्पीड दिली म्हणजे V1 ची किंमत आहे 6.25, ठीक आहे. इज डीएक्सेलरेटेड ॲट अ रेट गिवन बाय, डीएक्सेलरेटेड, अरे डीएक्सेलरेटेड होणे म्हणजे ऍक्सेलरेशन निगेटिव्ह आहे, म्हणजे रेट गिवन बाय म्हणजे तुला बेटा ए इज इक्वल टू -2.5 रूट व्ही लिहावं लागेल. हेच तर तुला कळायला पाहिजे. असं का केलं सर तुम्ही, असं यासाठी केलं, हा मायनस का आला, कारण डीएक्सेलरेशन आहे, डीएक्सेलरेशन आहे, आलं लक्षात, हो सर. टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू कम ॲट रेस्ट, म्हणजे टाइम विचारलाय त्यांनी जेव्हा व्ही किती आहे बेटा, 0 आहे, V2 0 आहे. ऍक्सेलरेशन पासून टाइमला कसं जातात, ऍक्सेलरेशन पासून टाइमला जातात, कसं जातात ऍक्सेलरेशन पासून टाइमला, इंटिग्रेट करून टाइमच्या रिस्पेक्टमध्ये. पण इथे इंटिग्रेट कसं करू, टाइमच्या रिस्पेक्टमध्ये तर काही दिलं नाही, मग काय करावं लागेल, याला असं कर, dv बाय dt इज इक्वल टू -2.5, छान प्रश्न आहे यार, रूट व्ही, ठीक आहे, याला इकडे घेऊन टाक, हेल बेटा dv बाय रूट व्ही इज इक्वल टू -2.5 dt. झालं, याला इंटिग्रेट कर दोन्ही बाजूनी, इंटिग्रेट कर, कुठून तर कुठून इंटिग्रेट करणार याला, इनिशियल वेलॉसिटी किती 6.25, V1 पासून तर V2 पर्यंत करून टाकूया, ठीक आहे. आणि हे 0 टू टी, म्हणजे इथे किती येणार आहे, आता याचं इंटिग्रेशन तुला आलं पाहिजे, किती येईल, व्ही ची पॉवर -1/2 + 1 अपॉन -1/2 + 1, हे येईल बेटा V1 टू V2, आणि इथे यायला पाहिजे -2.5 टी, ठीक आहे. आता हे किती आहे, हे रूट व्ही आहे ना, म्हणजे हे असेल बघ 2 रूट व्ही इंटिग्रेशन कुठून तर कुठपर्यंत, 6.25 पासून तर इनिशियल तर तेवढी आहे ना, आणि फायनल रेस्टला एवढी आहे 0 आहे, ठीक आहे, इज इक्वल टू -2.5 टी. याला कर सॉल्व, किती येतं हे 0 असायला पाहिजे बघ, 2 रूट 0 -2 6.25 इज इक्वल टू -2.5 टी. हे तर येणार किती -2, हे तर 0 होऊन जाईल, 6.25 चा रूट म्हणजे 2.5 असेल, इज इक्वल टू -2.5 इंटू टी, हे कॅन्सल झालं,
हे पण कॅन्सल झालं, मायनस मायनस प्लस म्हणजे टी इज इक्वल टू किती आलं बेटा 2. अशा पद्धतीने आपण सगळेच्या सगळे प्रश्न जेवढे कॅल्क्युलसमध्ये लागतात कायनेमॅटिक्सला सोडवलेले आहेत. आलं का लक्षात? परत एकदा प्रॅक्टिस कर. ही फाईल तुला टेलिग्रामच्या लिंक जे आहे ग्रुपची तिथे मिळून जाईल. जर तू इथपर्यंत थांबला असेल आणि पूर्ण लेक्चर बघितलं असेल तर अभिनंदन. ऑल द बेस्ट. अभ्यास करत राहा, यश नक्की मिळेल.